बघते सुरुवात करूया या क्षणाच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जाते। केंद्र सरकार देशभरात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात विचाराधीन आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी समोर आलेली आहे। अमेरिका इराण युद्धामुळे भारतात पुन्हा एकदा लॉकडाऊन। या तारखेपासून देश बंद। कोरोनापेक्षा आता गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत या ठिकाणी समोर आलेत। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता। अमेरिका आणि इराण युद्धामुळे भारताला सर्वाधिक फटका बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण 80% तेल आणि गॅस हा बाहेरच्या देशातून येतोय आणि याच देशामध्ये युद्ध सुरू आहे। त्यामुळे आता लोकांना पेट्रोल डिझेल मिळेना झालंय। त्याबरोबरच गॅस देखील मिळायचा बंद झालाय। त्यामुळे कित्येक हॉटेल बंद देखील झालेत। मग आता लॉकडाऊन होणार का आणि लॉकडाऊन झाल्यानंतर नेमकी परिस्थिती कशा पद्धतीने यावेळी असणार आहे, कोणत्या तारखेला लॉकडाऊन होईल, पंतप्रधानांनी याबद्दल नेमकं काय माहिती दिलेली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावरती चर्चा सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार की काय अशी या ठिकाणी संपूर्ण भारतात या ठिकाणी चर्चा देखील सुरू झालेली आहे। जेव्हा मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलवली पण त्यानंतर सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी क्लिअर देखील झाल्या आहेत अशी चर्चा या ठिकाणी समोर यायला सुरुवात झालेली आहे। मग आता नेमकं लॉकडाऊन कधी लागणार आहे, याची तारीख नेमकी काय सुरू असणार आहे आणि काय बंद होणार आहे, काय चालू असणार आहे, आता नेमकी काय परिस्थिती असणार आहे, चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती। हा व्हिडिओ केवळ बातमी नाही तर तुमच्या आपल्या सगळ्यावर आलेले एक महाकाय संकटाची जाणीव आहे, जिथे कालपासून प्रत्येक भारतीयांची झोप या ठिकाणी उडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल दुपारपर्यंत सगळं काही शांत होतं, आपापल्या कामात सगळे लोक व्यस्त होते। पण आजच्या संसदेच्या पायऱ्यावर एक अशी बातमी वाऱ्यासारखी या ठिकाणी समोर आली, ज्यामुळे संपूर्ण देशाचा श्वास रोखला। लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एरवी असणारं स्मित हास्य नव्हतं। आता आवाजातच वेगळीच या ठिकाणी चर्चा देखील त्यांच्या दिसत होती। डोळ्यात थोडीशी भीती दिसत होती। आता भविष्यात येणारची संकटाची त्यांची स्पष्ट या ठिकाणी चेहरा दिसत होता आणि सभागृहात या ठिकाणी टाचणी पडली तर आवाज येईल इतकी शांतता पसरली होती। प्रत्येक खासदार, प्रत्येक सत्ताधारी असावा किंवा विरोधी पंतप्रधानाच्या गोटातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे कान लावून बसला होता। मग तो क्षण आला जेव्हा प्रधानमंत्री म्हणाले, देशवासियो, जग एका मोठ्या युद्धावर आता उंबरठ्यावर आहे आणि या आगीचे चटके आपल्या भारतालाही बसू शकतात। कोरोनासारख्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता पुन्हा एकदा तयार आपल्याला राहावं लागेल। हे शब्द उच्चारले जणू काही संपूर्ण देशात एकच भूकंप झाला आणि लोकसभेतील त्या इशाऱ्याचा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियामध्ये वाऱ्यासारखे पसरला आणि लोकांच्या मनापर्यंत कालपर्यंत ज्या शंका होत्या त्याचा आता भीतीत रूपांतर झालेला आहे। हा केवळ इशारा नव्हता तर तो एका आगामी वादळापूर्वीची शांततापूर्वीची बाकी होती आणि लोकसभेतून बाहेर पडताच गॅलरीत उभे असलेल्या पत्रकारांच्या झुंडीने नेत्यांना घेराव घातला, पण कोणही स्पष्ट उत्तर देत नव्हतं। प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की पुन्हा एकदा लॉकडाऊन आता लागणार आहे का आणि लागणार तर कोणत्या तारखेला लागणार, पुन्हा काय होणार, एकदा रस्ते ओसाड पडणार का, पुन्हा एकदा घराचे उंबरठे आपल्याला मर्यादा पडणार का। या इशाऱ्यानंतर काही तासातच हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्वात तर्काप या ठिकाणी उडणार होता आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात हालचाली वेगवान सुरू झाल्या होत्या। रात्री उशिरापर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे दिवे देखील सुरू होते। आज सकाळीच सर्वात मोठी या ठिकाणी घडामोड समोर आली आहे। पंतप्रधानांनी तातडीने सर्व पक्षाची बैठक देखील बोलवली आहे। बघा, जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष आपले सर्व मतभेद बाजूला ठेवून एका टेबलावर येतात तेव्हा परिस्थिती किती गंभीर असू शकते या बैठकीच्या हॉलमधील अत्यंत तणावपूर्ण वातावरण होतं आणि बंद दाराआड झालेल्या चर्चेत सर्वात मोठ्या आवाजात वाद देखील नव्हते, पण चिंतेचं सावट मात्र नक्की होतं। संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि तिन्ही दलाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। बैठकीत सादर करण्यात आलेले रिपोर्ट पाहून अनेक मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर घाम फुटला होता। बाहेर असलेले सुरक्षा रक्षक आणि अधिकारी यांच्या चेहऱ्यावरून देखील परिस्थितीचे गांभीर्य स्पष्टपणे या ठिकाणी जाणवत होते आणि या बैठकीत नेमकं काय घडलं, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू आता पुरवठा सकाळी देखील सप्लाय होता, पण इराण आणि अरब देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला मिळणारा गॅस आणि कच्च्या तेलाचे टँकर समुद्रात सध्याला अडकलेले आहेत।
हे जर या ठिकाणी वेळेत नाही पोहोचले तर देशात वीज वाहतूक व्यवस्था, पेट्रोल, डिझेल सर्व काही या ठिकाणी ठप होऊ शकतं, अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ही जी काही साखळी आहे ती आता या ठिकाणी पूर्ण कोलमडून पडू शकते, अशी माहिती देखील या ठिकाणी पंतप्रधानांकडून याकडून देण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही माहिती देखील आता पंतप्रधानांनी दिलेली आहे. नेमकी कोणती माहिती दिलेली आहे 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. आता संसदेत त्यांनी एक बैठक देखील घेतली आणि त्या बैठकीत तणाव सुरू असताना देशाच्या रस्त्यावर मात्र एक वेगळंच युद्ध सुरू झालं होतं. हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला, पुन्हा काहीतरी बंद होऊ शकते. तशी लोकांची पावलं पेट्रोल पंपाकडे वळू लागली. रात्री 12 वाजता सुद्धा पेट्रोल पंपावर 500 ते 1 किलोमीटर रांगा लागल्या होत्या. लोक आपल्या कारच्या टाक्या गच करून घेत होते. कोणी कॅनमध्ये डिझेल भरत होतं, कोणी 2 लिटर 3 लिटर पेट्रोल पंपावर घेऊन भरून जात होतं. आता नेमकं ही केवळ रांगेत जाण्यावरून लोकांच्या आसपासात हाणामाऱ्या या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती, जर उद्या पेट्रोल संपलं तर ऑफिसला कसं जाणार, माझ्या मुलाला कसं सोडणार. पंप मालकांनी हात वर केले होते आणि त्यांचा पेट्रोलचा साठा देखील या ठिकाणी संपत आलेला होता. केवळ पेट्रोल पंपच नाही तर शहरातल्या सुपर मार्केटमध्ये रात्री उशिरापर्यंत लुटालूट सुरू होती. अनेक लोक बाजार देखील खरेदी करत होते. लोक महिन्याभराचं धान्य नाही तर 6-6 महिन्याचं धान्य या ठिकाणी खरेदी करत होते. पिठाचे गोणे, तेलाचे डबे, साखरेचे पाकिट ट्रॉलीमध्ये भरून घेत होते आणि किराणा दुकानदारांनी देखील किमती वाढवायला सुरुवात केली होती. तर लोक पैसे मोजायला तयार होते. मध्यमवर्गीय माणसाच्या डोळ्यात कोरोनाचा काळ त्यांच्या डोळ्यात उभारला होता. जेव्हा खायला अन्न मिळत नव्हतं, बाहेर निघण्याची सोय नव्हती, तीच परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणून लोक या ठिकाणी जीवाचं रान या ठिकाणी करत होते. या घाईत ते देखील विसरते की आपली भीती या ठिकाणी मागायला आमंत्रण देत आहे. आता प्रश्न येतो, नेमकं काय बनवणार? संभावित यादी पहिली काळजाचा ठोका चुकवेल. जर इंधन सकट या ठिकाणी उडवलं तर सर्वात आधी खाजगी गाड्याचा वापरावर मर्यादा येतील. एसटी, बसेस आणि रेल्वेच्या फेऱ्या निम्म्यावर आणल्या जाऊ शकतात. इतकंच नाही तर IT हब मानल्या जाणाऱ्या पुणे, मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची सक्ती केली जाऊ शकते. कारण जर वीज पुरवठा खंडित झाला तर मोठ्या ऑफिसमध्ये देखील इमारती चालवणे अशक्य होईल आणि गॅस सिलेंडरच्या परिस्थिती अधिकच गंभीर होईल. त्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त सिलेंडर आहेत, त्यांना पुढचे काही महिने देखील नवीन बुकिंग करता येणार नाही, असे संकेत देखील आजच्या बैठकीत या ठिकाणी देण्यात आले आहेत. लोकांच्या मनामध्ये आणखी या ठिकाणी भीती झालेली आहे आणि इंटरनेटची समुद्राखालून जाणाऱ्या ज्या काही डेटा केबल आहेत त्या देखील भारताला जगाशी जोडत असतात आणि त्या युद्धाच्या काळात अत्यंत धोक्यात आहेत. जर इंटरनेट बंद पडलं, जर तुमचं गुगल पे, फोन पे, बँकिंग व्यवहार सगळे या ठिकाणी जागेवर ठप होऊ शकतात आणि याच भीतीने लोकांनी ATM वर देखील रांगा लावल्यात. पण विचार करा, जर प्रत्येकाने एकाच वेळी आपले सर्व पैसे बँकेतून काढले तर बँकिंग व्यवस्था कोलमडून पडेल. आजच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा देखील या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. लोकांचा बँकिंग व्यवस्थेचा वरचा विश्वास देखील कसा काय टिकून राहायचा. पण आता कोरोना काळची या ठिकाणी तुलना मागची करूया. कोरोनाच्या वेळी शत्रू एक आणि विषाणू अनेक होते, डोळ्यांना दिसत नव्हतं. पण यावेळी शत्रू टंचाई होती. तेव्हा आपल्याकडे धान्य होतं पण बाहेर पडता येत नव्हतं. यावेळी आपल्याकडे पैसा असेल पण विकत घ्यायला वस्तू नसतील, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सेवा, अत्यावश्यक सेवा चालू राहतील असं सरकारनं वारंवार सांगितलंय, पण तरी लोकांचा विश्वास बसेना. असं काय आहे कारण की गॅसचं नसेल तर हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जनरेटर कशी चालणार, तेव्हा डिझेल त्या ठिकाणी नसेल तेव्हा रुग्णवाहिका कशी धावणार, असा प्रश्न निर्माण होतोय आणि प्रत्येक भारतीयाला आता सतावतोय. पुणे, मुंबईसारख्या शहरातून मजुराचे लोंढे पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनकडे वळाले आहेत. लोक आता त्यांचं बिराड आवळून आपल्या गावी जाण्याच्या तयारीला लागलेत. रेल्वे स्टेशनवर उभे राहायला जागा देखील मिळणार नाही आणि तिकिटाचे दर पाहायला गेले तर दुपटीने विकले जाणार आहेत आणि सगळे पाहून असं वाटतं की आपण पुन्हा एकदा 2020च्या मागे आपण परतलो की काय. पण मित्रांनो, सगळ्या नाट्यात एक गोष्ट आपण विसरतोय, ती म्हणजे आपला संयम. आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी गोष्ट या ठिकाणी सांगितली, हा देश युद्धाने हरणार नाही, तो हरला फक्त अपवाने हरेल. बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी विचारलं की जर परिस्थिती गंभीर असेल तर सामान्यासाठी आता साठा करून तुम्ही ठेवलाय का. त्यावर सरकारने देखील उत्तर दिलं, भारताकडे किमान पुढच्या 3 महिन्याचा अन्नसाठा सुरक्षित आहे, त्यामुळे उपासमारीची वेळ अजिबात येणार नाही.
पण ही माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. लोकांपर्यंत पोहोचते ती फक्त भीती. आणि काही ठिकाणी लोकांनी मेणबत्त्या आणि कंदील देखील विकत घ्यायला सुरुवात केली आहे, तर काही त्या ठिकाणी वाटू लागले आता कायमचा अंधार होईल. पेट्रोल डिझेल गॅस व्यतिरिक्त आणखी एक मुद्दा मागायचा, जर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली तर ग्रामीण भागातून शहरात येणारा भाजीपाला दूध बंद होईल. त्यामुळे शहरात दुधाचे दर 100 रुपये लिटरच्या वरती जाऊ शकतात. कोथिंबीरची पेंडी 50 रुपये या ठिकाणी मिळू शकते. हे वास्तव आता या ठिकाणी नाकारता येणार नाही. आणि परिस्थिती टाळण्यासाठी सरकार रेशनिंग पद्धती या ठिकाणी लागू करण्याचा विचार करत आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वस्तू ठराविक प्रमाणात मिळेल. त्यामुळे साठेबाजीचा चाप बसेल आणि पण लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा येईल. मग आता सगळ्या वातावरणात सर्वात जास्त तणाव आहे तो म्हणजे पालकांमध्ये. शाळा कॉलेजमध्ये काय होणार? पुन्हा एकदा मुलांचे शिक्षण ऑनलाईन होणार का? परत एकदा मोबाईलच्या स्क्रीन समोर बसणार का? आणि शिक्षणाचे नुकसान होणार नाही यासाठी सरकार विशेष शैक्षणिक चॅनल सुरू करण्याचा विचार करत आहे का? पण त्याच्याकडे वीजच नसेल तर त्यांनी काय करायचं? इतकं गुंतागुंतीचं चक्र आहे की त्यातून मार्ग काढणं सध्या अशक्य आहे. शेवटी आपल्याला समजावून सांगावं लागेल की जी काही स्क्रिप्ट तुम्हाला सांगतोय ती आत्ताची घडीची वस्तुस्थिती आणि संभाव्य धोक्यात आहेत. आजच्या या बैठकीत जरी कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी तयार करण्याचे आदेश सर्व राज्यांना देण्यात आलेत. लॉकडाऊन हा शब्द लोकांना आवडत नाही, सरकारलाही आवडत नाही, पण कारण यामुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असतं. पण लोकांचा जीव वाचवायचा असेल, देशाची साधनसंपत्ती टिकवायची असेल तर सरकारला अतिशय कठोर निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब जेव्हा बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर एक गंभीर शांतता होती. त्यांनी देखील देशाला उद्देशून फक्त एकच संदेश दिला, सावध व्हा, अफवावर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका, एकमेकांना साथ द्या. हा संदेश आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. उद्या खरंच लॉकडाऊन लागला तर आपल्या घरी कोंडण्यासाठी नाही तर देशाला वाचवण्यासाठी हा वेळ असेल मित्रांनो. आणि आता वेळ आली आहे आपण स्वतःला प्रश्न विचारण्याची, आपण या संकटाला, या सरकारला साथ देणार का की भीतीपोटी स्वतः संकटात वाढणार? पेट्रोल पंपाच्या रागा, ATM वरची गर्दी, धान्याची साठेबाजी, आपण कोणताच या ठिकाणी आता आपण याचा प्रयोग करायचा नाही. या उलट आपण आपल्याच बांधाच्या तोंडाचा घास आता या ठिकाणी बांधवाच्या विरातून घेतोय की काय? येणारा काळ कठीण आहे यात मात्र शंका नाही. पण भारत असा देश आहे ज्याने अनेक युद्धांना महामारीने हरवले. ही वेळ तेथील देखील निघून जाईल. फक्त गरज आहे डोकं शांत ठेवण्याची. पुढच्या काही तासात सरकारकडून अधिकृत मार्गदर्शक तत्वे, गाईडलाईन या ठिकाणी जारी केली जातील. कोणत्या तारखेला काय बंद होईल, कोणत्या तारखेला कोणत्या सेवा सुरू राहतील याची यादी सुद्धा सरकार प्रसिद्ध करेल. तोपर्यंत स्वतःच्या मनात कोणती तर्क काढू नका. आपल्या चॅनलवर आपण प्रत्येक मिनिटाचा अपडेट या ठिकाणी देत राहू. तुम्हाला माहिती असेल महत्त्वाची माहिती तर हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवा, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये भीती दूर होईल आणि त्यांना वस्तुस्थिती समजेल. मित्रांनो, आता ही सगळी माहिती ऐकल्यावर तुमच्या मनामध्ये भीती आणि प्रशंसाचं म्हणजे काहूर माजलं असेल, प्रश्नांचं काहूर माजलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दिलेली सर्व माहिती ही सध्याच्या जागतिक घडामोडीवरून आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेवर आधारित असणारी एक शक्यता आहे या ठिकाणी वर्तवले झाले आहे. आणि प्रशासनाने अद्यापरित्या लॉकडाऊन हा शब्द या ठिकाणी वापरलेला नाही. आपल्यासाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. परंतु आपण शून्य नागरिक आहोत. 2020च्या या मागच्या 5 ते 6 वर्षाचा काळ आपण विसरलेला नाही, जेव्हा आपल्याकडे अनुभव होता. पण आपल्याकडे अनुभवाच्या शिदोरीच्या ठिकाणी अफवावर विश्वास ठेवून पेट्रोल पंपावर रांगा लावण्यापेक्षा किंवा धान्याची साठेबाजी करण्यापेक्षा आपण शांत राहून परिस्थितीचा सामना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण घाबरून साठेबाजी करतो तेव्हा आपण नकळतपणे महागाई वाढवत असतो. आणि आता इतकेशा आपल्या हक्काचे आणि आपल्या गरजांचे जे काय वस्तू आहेत ते आपण हिरावून बसवत असतो. मग तुम्हाला एकच या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला काय वाटते सध्या जागतिक परिस्थिती पाहता भारताने खरोखर कठोर निर्णय लादणे या ठिकाणी गरजेचं आहे का? केवळ जबाबदारी घेऊन संकट आपण टाळू शकतो का? तुमच्या शहरात गावात सध्या काय वातावरण आहे? लोक घाबरलेत का? अजिबात घाबरून अनधिकृत बातम्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. चांगल्या बातम्यावर विश्वास ठेवा. जर सरकारकडून काही नवीन नियमावली, गाईडलाईन्स आल्या तर तुम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी आम्ही पोचवू. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणालाही सामान्य माणसाची फसवणूक होणार नाही. आता अशा प्रकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले, त्यामुळे पेट्रोल डिझेल गॅस अजून तरी शिल्लक आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका असे या ठिकाणी तुम्हाला आवाहन देखील करण्यात आले. तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.